आता जर आपला प्लॅन ए जर हे असेल की एमपीएससीचं किंवा युपीएससीचं आहे तुमचा, तर युपीएससी यू शुड डेडिकेट टू दॅट की 3 वर्ष ठीक आहे. आपली परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे. ऍब्सोल्युटली. सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. फॉर्च्युनेटली माझे आई वडील सर्व्हिसमध्ये होते, सो ते अफोर्ड करू शकत होते की माझ्या एक्सपेन्सेस वगैरे. सगळ्यांचे तसे नाहीये. आपण किती वर्ष द्यायचे, 3 वर्ष 4 वर्ष, काहीतरी आपण स्वतःच ते ठरवलं पाहिजे. आणि त्यात आपली प्रगती किती आहे, म्हणजे ऍटलिस्ट मी क्लिअर करत होतो, प्री क्लिअर होतो, ती मेन्सला जात होतो. पण असं होतं की मग काही आजपर्यंत काय करतात की बरेच वर्ष काय करतात, त्यांची प्रीच होत नाही, पण ते कुठेतरी ऑप्टिमिझम मध्ये जगत असतात की होईल. परंतु जर आपल्याला कळतं ना की मला कळलं युपीएससी 3-4 अटेम्प्ट नंतर की आपल्याला हे डोएबल होई नाही, म्हणजे आपण ह्याच्यात स्टॅग्नंट झालोय, इथं मला पुढे वे आउटच सुचत. पटपट मूव्ह करणं गरजेचं आहे. मग लगेच म्हणलं की आपलं प्लॅन बी वर आपण शिफ्ट होऊयात. इतर सगळे ऑप्शन्स, तिकडे पण आपल्याला नोकरीच्या संधी मिळाल्या, कुठेतरी कॉन्फिडन्स बूस्ट झाला. आणि ह्या सगळ्यांचं जे फल म्हणजे आहे ते वाटते की मला एमपीएससी मध्ये मिळालेलं सक्सेस आहे.